विद्यार्थी मित्रांनो, सुट्टी संपली आणि मी काहीच अभ्यास केला नाही. सुट्टी पूर्णपणे वाया गेली आणि आता मला खूप वाईट वाटतंय, रिग्रेट होतंय, की का मी सुट्टीत अभ्यास करू शकलो नाही. मी का फुल डिव्होशननं अभ्यास केला नाही. वाईट वाटतंय, तर वाईट मानून घेऊ नका. मी तुम्हाला सांगतो, शेवटी आपण माणूस आहे रे. चुका आपल्याकडनं होणारच, पण चूक झाली याची जाणीव पण झाली मुलांना आता. क्लिअरली सांगतो, या सुट्टीत कुणाचाच अभ्यास झालेला नाहीये, मी सांगतो. ठरवलं होतं खूप, की असं करायचं, ते करायचं, बॅकलॉग कव्हर करायचा, पण अभ्यास झालेला नाहीये. मग एक गोष्ट कळाली का रे तुम्हाला, की जे तुमचं रोजच्या अभ्यासाची जागा आहे, तुमचं स्टडी हॉल असेल किंवा तुम्ही ज्या जाताना तुम्ही असं एक स्टडी करण्यासाठी म्हणूया आपण एका ठिकाणी म्हणूया आपण. मग अशा ठिकाणी तुमचं जे एक रेग्युलर रुटीन असतं ना, तुमचं एक फ्रेंड सर्कल असतं, तुमचा ग्रुप असतो, तिथं छान अभ्यास होतो. पण ते जर मोमेंटम ब्रेक झालं, तुम्ही घरी गेला, तुम्ही एकटेच आहे रे. नाही होत अभ्यास. म्हणजे चला तुम्हाला ग्रुप स्टडीचं महत्त्व तरी कळालं. बरं. वेळ पूर्णपणे वाया गेलेली नाहीये. अजून खूप वेळ आहे. आता क्लिअरली मी तुम्हाला सांगतो, मी आता थोडंसं सांगतो. हा व्हिडिओ मी का बनवतोय? तर आपला एक क्रॅश कोर्स आहे. आपल्याकडे भरपूर क्रॅश कोर्स आहेत बरं का लक्षात घ्या. आणि त्याच्यावर आता आम्ही इन्स्टॉलमेंटनं पैसे भरायची सोय आणलेली आहे. सलग 3 महिन्याचे इन्स्टॉलमेंट आम्ही देतोय. म्हणजे अतिशय कमी फी घेऊन तुम्ही क्लासमध्ये एनरोल करू शकता आणि मंथली इन्स्टॉलमेंट भरू शकता 3 महिने हां. त्याच एका कोर्समध्ये घेतलेल्या मुलानं मला विचारलं, की "सर मी कोर्स घेतलाय, पण आता मला टेन्शन आलंय. मी सुरुवात नक्की कशी करू?" ओके. मग आता मी पुढची 2 मिनिटं तुम्हाला एक्सप्लेन करतो, की आपल्या कोर्सवर नेक्स्ट वीकमध्ये सोमवारी टेस्ट आहे केमिकल कायनेटिक्स. ओके. मग तुम्हाला क्रॅश कोर्समधून केमिकल कायनेटिक्स हा टॉपिक कंप्लीट केला पाहिजे. इतका सोपा टॉपिक आहे ना, इतका सोपा टॉपिक आहे, की जास्त किचकट असे फॉर्म्युले नाहीच आहे त्याच्यामध्ये. सिंपल कॅल्क्युलेशन, ईझी कॅल्क्युलेशन सगळं. ईझी वेत. ओके. बुधवारी इलेक्ट्रोस्टॅटिक क्रॅश कोर्सवरती 2 व्हिडिओ आहेत. डी-पी-पीच्या पी-वाय-क्यूज आहेत एवढ्या सॉल्व्ह करून मी घेतल्यात लक्षात घ्या, की सगळा टॉपिकच मस्तपैकी क्लिअर होतोय. सांगू का? कॉम्पोनंटो, डिव्हिडंडो सारख्या कन्सेप्ट्स सुद्धा तिथं वापरल्यात आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. बरं तुम्ही नुसते पी-वाय-क्यूज त्या लेक्चरमध्ये मी सॉल्व्ह केले ना, तरी पुष्कळ झालं. शुक्रवारी ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह एक्स्ट्राऑर्डिनरी टॉपिक आहे. आणि रविवारी या 3 टॉपिकवर ग्रुप टेस्ट होणार आहे. म्हणजे तुम्हाला हे 3 टॉपिक नेक्स्ट वीकमध्ये करायचे. आता मी कसा वेळ काढू? असं जर तुम्ही म्हणत असाल ना, तर तुमच्याकडे वेळ आहे आठवा. सगळेच नाही, पण बऱ्याच मुलांचं मी जेव्हा पॅरेंटल कंट्रोल, डिजिटल वेल हे सेटिंगमधलं बघतो ना, तेव्हा माझ्या लक्षात येतं, की 8-8, 10-10 तास यांनी Instagram वापरलेलं असतं. 8-8, 10-10 तास गेम खेळतात मुलं. असतो वेळ आपल्याकडे काढायचा आहे. पण थांबा, हे तर नुसतं टेस्टचं शेड्यूल आहे. टेस्टच्या निमित्तानं तुमचे 3 टॉपिक क्लिअर होणार आहेत. अरे पण रेग्युलरली सोमवारी व्हिडिओ अपलोड होणार आहे. कोऑर्डिनेशन कंपाउंड आणि त्याची डी एक्स्ट्राऑर्डिनरी तुम्हाला सांगतो. अगदी बेसिक पासून शिकवलंय मी. मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार फक्त इंटिग्रेशन, डेफिनाइट इंटिग्रेशन म्हणजे शॉर्टकट्स, म्हणजे प्रॉपर्टीज, म्हणजे त्या सगळ्या टेक्निक आल्या लक्षात घ्या. मग मला सांगा 1, 2, 3, 4, 5 टॉपिक तुमचे रिवाईज होणार ना आणि हे बघा, सर 5 टॉपिक झाले, बाकीचे केव्हा होणार? अरे असंच ते कंप्लीट होणार आहे. प्रत्येक आठवड्याला 4 ते 5 टॉपिक होत राहणार. एका महिन्यातच 20 टॉपिक झाले रे 20. खूप झाले ते. मग नोव्हेंबरमध्ये 20 झाले, डिसेंबरमध्ये 20 झाले, 40 टॉपिक झाले लक्षात घ्या. अगदी जबरदस्त पोर्शन कव्हर होतोय आणि जानेवारीमधला पण काही दिवस तुम्हाला मिळू शकतोय. बरं एवढं करून पण आमचं सगळं कंप्लीट झालं नाहीये. तर सांगतो क्लिअरली तणाव घेऊ नका रे बाळांनो, तणाव घेऊ नका. या टेस्टमध्ये मला काय करायचंय, याच्यामध्ये मला 11च्या सुद्धा काही इम्पोर्टंट टॉपिक ज्या आहेत, म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिकच आहे, सेमीकंडक्टरच आहे लक्षात घ्या. मॅग्नेटिक मटेरियलचं नाही जाऊ दे म्हणूया आपण. म्हणजे असे काही टॉपिक आहेत, की 11चे ज्याचा 12thला बेस आहे. मग त्याच्या पण टेस्ट आम्ही कव्हर करणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त मानसिकता ठेवा कव्हर होईल. अरे तुम्हाला सांगू का रे बाळांनो, हे तुम्हाला एवढा वेळ तर मिळतोय. तुम्ही आत्ता कोर्स पर्चेस करताय, सगळं कव्हर होतंय. बोर्डच्या एक्झाम नंतर मी पुन्हा कोर्स रिलॉन्च करतो. तेव्हा सगळा पोर्शन शिकवून झालेला असतो. आत्ता जेवढे मुलं पर्चेस करतात ना, त्याच्या डबल 3 टाइम्स जास्त मुलं तेव्हा कोर्स पर्चेस करतात आणि 45 दिवसात कव्हर पण करतायत. हा 28 दिवस जाऊ देत, 14 दिवसात कोर्स कव्हर केलाय आणि चांगले स्कोर केलाय, अशी पण मुलं आहेत आमच्याकडे. मग आता मुद्दा असा आहे, की पहिली गोष्ट म्हणजे हे मनातून काढून टाका. ओके, कोर्स तुम्ही घेतलाय, तुमचं स्वागत आहे. बरं, कोर्स घेतल्यानंतर बिलकुल तणाव घ्यायचा नाही, मी एवढं कधी कव्हर करू? आहे वेळ, असतो वेळ, काढायचा वेळ लक्षात घ्या. आता तरी अभ्यास करायची वेळ आलेली आहे आणि आता काय झालंय, जशी एक्झाम जवळ येईल ना, तसा एक वेगळाच तणाव येतो. एक्झामचं टेन्शन येतं. आणि चांगला होतो लक्षात घ्या. अभ्यास होतोच.
होतोच. बरं, तुम्हाला काही पॉइंट काहीही विचारायचं असेल, तर आपला हा नंबर आहेच 8087318064 या नंबरवर कॉल करायला विसरू नका. ओके. सगळ्यात इम्पोर्टंट काय आहे, की तुमचा रिझल्ट आणि तो चांगला लागणार हे मला माहिती आहे. तुम्ही पण नेहमी पॉझिटिव्ह अफर्मेशन्स द्या. YouTubeवर असे 4-5 मिनिटाचे व्हिडिओ आहेत बरं का. प्लीज बघा बरं का. मी तुम्हाला खरं सांगू का? मेडिटेशन जिथं-जिथं घेतलं जातं ना, आता बरेचसे योग गुरु आहेत महाराष्ट्रात. देशात आपल्या म्हणायचं होतं मला. खूप मोठे-मोठे असे ते म्हणजे थोडक्यात सांगू का रे, म्हणजे नाव मला आता आठवत नाहीये. श्री असं काहीतरी नाव आहे बघा. मला कमेंटमध्ये सांगा. सद्गुरू असं काहीतरी नाव आहे. आठवलं तुम्हाला? इनर इंजिनिअरिंग म्हणूया आपण किंवा सुदर्शन क्रिया किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्या सगळ्या मेडिटेशनमध्ये एकच कॉमन गोष्ट शिकवली जाते किंवा तुम्हाला हे माहिती आहे? ओके, ब्रह्मकुमारी, ओके, शिवानी दीदी त्यांचं एक YouTubeवर मोठं चॅनल पण आहे. हे सगळ्यातून कॉमनली काय सांगितलं जातं, की मी सर्वश्रेष्ठ आहे. मी एक सुंदर आत्मा आहे. मी ग्रेट आहे. मला काही अवघड नाहीये. मला सगळं जमणार आहे. खरोखर हे असे पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या. मी टॉपर आहे. माझ्यासाठी काही अवघड नाहीये. मी हे करून दाखवणारच. सकाळी उठल्या-उठल्या असे पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या स्वतःला आणि दिवसभर ते खरं ठरवून दाखवायचंय, अभ्यास करून दाखवायचा आहे. सांगतो कुठेही तुम्ही कमी पडणार नाही. मी असताना बरोबर तुमच्या. ऑल द बेस्ट.